नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र मूळ आहे. योग ऐंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:32 ते 9:12 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:52 ते 12:32 आणि यमगंड काळ दुपारी 3:53 ते 5:33 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र नेपच्यून बरोबर केंद्र करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणं दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. भाग्याची साथसुद्धा उत्तम लावेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. झटपट लाभाच्या मागे धावू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभसुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस हा अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणाने वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची पूर्ण होताना दिसतील. ट्रॅव्हलिंग वगैरे आजच्या दिवशी थोडंसं जास्त प्रमाणात होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचे जे खर्च असतील त्यावर नियंत्रण ठेवा. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे खर्च किंवा गुंतवणुकीपासून आज थोडं लांब राहणं गरजेचं राहील. मात्र काही लाभ होऊ शकतील. दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि ऊर्जा जबरदस्त दिसू जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणावरून गैरसमज होऊ शकतील. आज तुमचं महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता, ती पूर्णसुद्धा होताना दिसून येते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या वेळेसारा चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन, टेन्शन थोडं जास्त प्रमाणात दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल तर पण ते कामं पूर्ण होताना दिसणार नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं मानसिक तणावामध्ये भर पडू शकेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी सुरुवात करू नका, हाती घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. आजच्या दिवशी फायनान्शियली किंवा आर्थिक संदर्भात कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार. अतिशय महत्त्वपूर्ण असा आजचा दिवस राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. मात्र कुठल्याही प्रकारची कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवीन काही सुरुवात करू नका. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस वगैरे करू नका. दिवस मात्र तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील, शुभफलदायी राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.